रसिक श्रोतेहो नमस्कार. आज मी जी कथा सांगणार आहे ती फक्त एक भूताची गोष्ट नाही. ही घटना एका प्रवाशासोबत घडलेली एक सत्य घटना आहे आणि त्यांनी स्वतः मला त्यांचा अनुभव पाठवला आहे. त्या घटनेचं ठिकाण आहे मुंबईमधील अंधेरी रेल्वे स्टेशन. तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि मग ठरवा, हा केवळ योगायोग होता की काहीतरी सत्य. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन कथा ऐकत राहा. चला तर कथेला सुरुवात करूया. माझं नाव समीर आहे. मी IT कंपनीत कामाला आहे. ही घटना साधारण 2019 मधली आहे. त्या दिवशी ऑफिसमध्ये ऑडिट चालू होतं. मी थकलो होतो. कामाच्या व्यापाने डोकं जड झालं होतं. जेव्हा मी स्टेशनवर पोचलो, घड्याळात 12:42 झाली होती. प्लॅटफॉर्मवर गूढ शांतता पसरली होती. ट्यूबलाईट लुकलुकत होत्या. प्रत्येक वेळी लाईट बंद चालू होताना माझी सावली मागे पुढे हलत होती. जणू माझ्यासोबत दुसरंही कोणी चालतंय याचा भास होत होता. मी एक नजर वर टाकली. तोच मला धक्का बसला. ब्रिजवर एक बाई उभी होती. पांढरी साडी, केस मोकळे सोडलेले, चेहरा पूर्ण केसांनी झाकलेला. मी डोळे चोळले. ती अजूनही तिथेच होती. अचानक स्पीकरमधून आवाज आला. तसा मी दचकलो. वर पाहिलं तर ती बाई सुद्धा गायब झाली होती. स्पीकरमध्ये अनाउन्समेंट होत होती. 12:47 प्लॅटफॉर्म 4 वर एक लोकल येत आहे. पण शब्द स्पष्ट नव्हते. जणू कोणी पाण्याखालून बोलत आहे. त्या क्षणी मला जाणवलं, इथे काहीतरी विचित्र घडते. 12:47 रुळांवर कंप जाणवू लागला. पण आश्चर्य हे की ना हेडलाईट ना हॉर्न, पण खडखड इंजिनचा आवाज करत लोकल हळू समोर येऊन थांबली. ती ट्रेन नवीन नव्हती, जुनीच होती. रंग फिकट, काचांवर ओरखडे, जणू अनेक वर्षे वापरात नसलेली. माझी इच्छा नसतानाही पावले ट्रेनकडे वळाली. तसं त्यावेळी स्टेशनवर कोणीच दिसत नव्हतं. कोणी गाडीतून पण उतरलं नाही. मी नकळत ट्रेनमध्ये चढलो. आत पाऊल टाकताच मला अनोखी थंडी जाणवली. सीटवर 4 प्रवासी बसले होते, पण ते खाली मान घालून एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे वाटत होते. मी स्वतःला समजावलं, तू जास्त विचार करतो आहेस. काही वेळातच ट्रेन सुरू झाली. मी बसायचं धाडस केलं नाही. थोड्या वेळाने माझ्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. मी मागे वळालो. तोच मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तीच पांढऱ्या साडीतील बाई माझ्या समोर उभी होती. आता तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. डोळे पूर्ण हिरवट. तिच्या कपाळावर खोल जखम होती. ती म्हणाली, तुला माहीत आहे का, या स्टेशनवर दरवर्षी एक जण गायब होतं. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं, जणू छाती फाडून बाहेर येईल. ती हळूहळू जवळ येऊ लागली. प्रत्येक पावलासोबत डब्यातील तापमान कमी होत होतं. माझा श्वास कोंडू लागला. ती पुढे येऊन म्हणाली, 2009 साली 12:47 मी शेवटची लोकल पकडली आणि धावत्या ट्रेनमधून मला ढकललं गेलं. कोणी? मी विचारलं. ती विचित्र हसली. तो म्हणाली, प्रत्येक वर्षी इथे तीच घटना परत परत घडते. कुणीतरी माझी जागा घेतं. त्या क्षणी डब्यातील सगळ्या प्रवाशांचे डोळे उघडले. सगळ्यांचे डोळे हिरवट होते आणि सगळे माझ्याकडे पाहत होते.
ट्रेन वेगाने बोगद्यात शिरली. पूर्ण अंधार पसरला. कोणीतरी माझ्या कानाजवळ कुजबुजलं, उतरायची वेळ आली आहे. मला हाताला धरून कोणीतरी पुढे ओढलं आणि काही समजायच्या आत पाठीमागून जोरात धक्का दिला. तसा मी खाली पडलो. जेव्हा डोळे उघडले, मी प्लॅटफॉर्मवर होतो. सकाळ झाली होती. रेल्वे पोलीस म्हणाले, तू रुळांच्या कडेला पडला होतास. नशीब ट्रेन आली नाही, नाहीतर जिवंत नसता राहिलास. माझ्या डोक्याला मार लागला होता. डोक्याला आणि हाताला पट्टी बांधली होती. पोलिसांनी मला टॅक्सीत बसवलं व घरी जायला सांगितलं. मला 2 दिवसांनी जरा बरं वाटू लागलं. हातांची जखम बरी होत आली होती. म्हणून मी पट्टी सोडली आणि बघतोय तर काय, माझ्या हातावर घट्ट पकडलेल्या हाताचा ठसा उमटला होता आणि त्याच जागी जखम झाली होती व त्यातून रक्त येत होतं. मी दुसरी पट्टी बांधली. माझ्यासोबत घडलेली घटना जेव्हा मी घरच्यांना सांगितली, तेव्हा घरचे म्हणाले, तुझं नशीब खूप चांगलं आहे, म्हणून थोडक्यात वाचवलास. पण आजही दरवर्षी त्या दिवशी 12:47ला माझ्या खिडकीबाहेर त्या लोकल ट्रेनचा आवाज येतो. पण आमच्या परिसरात रेल्वेचा रुळच नाही, तर हा आवाज येतो तरी कुठून? ह्याचबरोबर ही कथा